मित्रांनो, अलंकार या भागामध्ये आपण अर्थालंकाराच्या दुसऱ्या भागात देखील अभ्यासतोय, ते म्हणजे उपमा अलंकार. त्यानंतर आपण उत्प्रेक्षा आणि काल रूपक अलंकार हा देखील आपण अभ्यासला. उपमा अलंकारामध्ये आपल्याला माहिती आहे की काही साम्यवाचक शब्दावरून ती ओळखता येतात. त्यामध्ये गत, त्याच्यानंतर सारखा, सम, समान, सा, सी, से त्याच्यामध्ये आलेलेच आहेत. त्यानंतर समान, जेवी तेवी, जैसा तैसा याच्यामध्ये हे साम्यवाचक आलेत. वाणी देखील त्याच्यामध्ये होते. उत्प्रेक्षामध्ये काय झाले होते की जणू, वाटे, गमे, भासे, जणू काही या साम्यवाचक शब्दांचा उपयोग त्यात झाला. परंतु रूपक अलंकारामध्ये आपल्याला आढळले की उपमेय व उपमान हे भिन्न नसून ते एकरूप आहेत आणि मग यावेळेस त्यांना साम्यवाचक शब्दांचा उपयोग करता आला नाही. तरी पण त्याच्यामध्ये मात्र काय होतं, साधारण धर्मावरून त्यांच्यामध्ये तुलना होत होती. आजचा चौथा अलंकार आपल्याला बघायचा आहे, तोही उपमेय उपमान संबंधावर आधारितच आहे, पण हा आहे व्यतिरेक अलंकार. व्यतिरेक म्हणा, एक प्रकारचा अतिरेक म्हणा. यामध्ये काय होते की उपमेय हे असते हे एखाद्या गुणाच्या बाबतीत उपमानापेक्षाही सरस असते. याच्यामध्ये वैशिष्ट्य आहे बघा. उपमेय उपमानापेक्षाही, म्हणजे उपमान तर आणायचं पण नाही रे, त्याच्यापेक्षा पण भारी आहे कोण, उपमेय. ते आपण पाहूया याच्यामध्ये. व्यतिरेक, यात उपमेय हे एखाद्या गुणाच्या बाबतीत सरस असते. उपमेय हे एखाद्या गुणाच्या बाबतीत उपमानापेक्षाही सरस असते असं वर्णन या अलंकारामध्ये असते. उदाहरण बघा, अमृताहूनही गोड नाम तुझे देवा. अमृताहूनही गोड नाम तुझे देवा. यामध्ये बघा, काही जण नाही का की देवाचे नाव कसे गोड आहे, तर गोड आहे याच्यासाठी लगेच ते उपमा द्यायचा प्रयत्न करतो. तो म्हणतो की साखरेसारखं गोड आहे. साखरेसारखं नाही, साखरेपेक्षा काहीतरी गोड आहे का सांग मला फक्त. ते म्हणतो गुळ. नाही नाही, गुळ नाही, गुळापेक्षा पण काहीतरी गोड आहे बघा, जे निसर्गातलं असतं बघा. ते बघ, सांग बरे. मध. नाही नाही नाही, मधापेक्षाही काहीतरी गोड आहे बघ बरं. मग ते म्हणतात आतापर्यंत आपल्याला काही चाकायला नाही भेटलं असं, पण ते अमृत असावं. मग काय असावं, अमृत. हां, तर अमृतापेक्षाही गोड नाम तुझे देवा. म्हणजे बघा ना, जे तुलनेसाठी आपण आणलं होतं, उपमान म्हणून ज्याला आपण वापरलं होतं अमृत, त्या अमृतापेक्षाही गोड काय आहे, देवाचे नाव आहेत. मग याला एक ओळखण्याची सोपी पद्धत आहे की बघा, उपमान जे असते त्या उपमानाला पंचमी विभक्ती यात जोडलेली असते. बघा याच्यामध्ये अमृताहूनही किंवा अमृताहुनी, गोड नाम तुझे देवा, यांच्यामध्ये अमृताहुनी हे झालं. याच्यामध्ये पंचमी विभक्तीमध्ये तुम्हाला आढळेल. पंचमी विभक्तीचे प्रत्यय उपमानाला जोडलेले असते. आणि बोलायला कोणाबद्दल तुम्ही बघा बरं, नाम तुझे देवा म्हणजे तुझे नाम, याच्यात हे घेतलेलं आहे, ते हे झालं उपमेय. आणि गोड हे काय झालं, याच्यातला साधारण धर्म. समानता दाखवायसाठी यांच्याकडे कोण आलेलं, याच्यामध्ये होणंही. जसं नाही का की गावातला एखादा मित्र असतो आणि तो मुलगी पाहायला गेलेला असतो आणि तो आणि त्याचे नातेवाईकच जातात, मित्रांना कोणाला नेतच नाही तो.
मग दुसऱ्या दिवशी मित्र लगेच चौकशी करणारच, कशी होती रे, कॅटरीनासारखी होती का? अरे कॅटरीना झाडू मारती तिच्या घरी. मग आलियासारखी, आलिया धुणे धुती तिच्या घरी. अरे पण नेमकी होती कशी? नंतर जेव्हा हे लेकरं त्याचे मित्र लग्नाच्या वेळेस पाहतात तेव्हा ते डोक्याला हात लावून बसतात, अरे बाप, खरंच गड्या सगळ्याला लय भारी आहे ही. कारण त्याला ती सुंदर दिसणार ना. तसं आहे बघा इथं. दुसरं एक उदाहरण बघायच्या मध्ये, सांज खुले सोन्याहूनही पिवळे हे पडले ऊन. सांज खुले सोन्याहूनही, सोन्याहुनी पिवळे हे पडले ऊन. आता उन्हाबद्दलच बोलायले, पण ते ऊन पण कसं पडलंय, सोन्यासारखं पडलंय का? नाही नाही, सोन्याहूनही पिवळे. बघा बरं, सोन्याहूनही. आपण म्हणतो ना पिवळा असणारा धातू कोणता आहे, आपल्याला असं विचारलं की लगेच आपण म्हणतो की सोन्याचं. पण त्या सोन्यापेक्षाही काय आहे ते पिवळे आहे. याच्यामध्ये बघा सोने आणि त्याला हुनी लागलेलं आहे, हे झालं याच्यातलं उपमान आणि ही त्याची ते पंचमी विभक्ती झालं. आणि पिवळे हे त्यातलं काय झालंय, साधारण धर्म. बोलायला कोणाबद्दल, उन्हाबद्दल बोलायला लागले, मग ऊन काय झालं याच्यातलं उपमेय. बघा तुलनेसाठी काय वापरलंय त्यांनी. 2-3 उदाहरणं आपण समजून घेऊ. बरोबर. तू मावलीहून मयाळ, चंद्राहुनी शीतळ, पाणीयाहुनी पातळ, कल्लोळ प्रेमाचा. ओवी मधलंच आहे वे. तू मावलीहून मयाळ, चंद्राहुनी शीतळ. पाणीयाहुनी पातळ, कल्लोळ प्रेमाचा. संत ज्ञानेश्वरांचीच ओवी ही. तू मावलीहून मयाळ, चंद्राहुनी शीतळ, पाणीयाहुनी पातळ, कल्लोळ प्रेमाचा. आता यामध्ये जर पाहिलं तर आपण सध्या जो शिकतोय तो अलंकार तर आहेच, पण एखाद्या उदाहरणामध्ये एकापेक्षा जास्त अलंकार येऊ शकतात. परीक्षेमध्ये असं सुद्धा विचारू शकतात. बघा, तू मावलीहून हून मयाळ, चंद्राहुनी शीतळ, पाणीयाहुनी पातळ, कल्लोळ प्रेमाचा. माऊलीची तुलना केलेली त्यांनी. बघा, तू माऊली म्हणजे आईपेक्षाही. कोणाला जर विचारलं तर सगळ्यात मायाळू कोण असतं, कोणी म्हणा आई. पण एक लक्षात ठेवायचं, आई कुठपर्यंत मयाळू असते. जर तिच्या लेकराला दुसऱ्याच्या कोणाच्या लेकरानं तिला मारलं तर ही त्याला दयाळूपणा दाखवून का नाही, मग ती पण त्याला काय करेन, फटके ती. पण त्यांनी म्हटलं तू माऊलीहून, माऊलीला म्हटलेलं बघा विठू माऊलीला, तू माऊलीहून मयाळ म्हणजे आईपेक्षाही मयाळू आहेस. पुन्हा कसं आहे, चंद्राहुनी शीतळ, कारण सगळ्यात चांदणं शीतल कशात असतं, चंद्राचं असतं. आणि पातळ, पाण्यापेक्षा दुसरं काही नसतं. तरी पण म्हटलं की पाणीयाहुनी पातळ, कल्लोळ प्रेमाचा. मग याच्यामध्ये बघा, तू हे झालं याच्यातलं उपमेय आणि त्यांची तुलना बघा करण्यासाठी काय केलं, हे एक उपमान दिलेलं आहे. तू माहुलीहून मयाळ, चंद्राहुनी शीतळ. प्रत्येकाचं त्यांनी काय केलेलं, एक 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 वैशिष्ट्य दिलेलं आहे. साधारण धर्म, मयाळ पण आहे, शीतळ पण आहे आणि पातळ पण आहे. हे काय झालं याच्यातले साधारण धर्म. आणि याच्यात उपमान जर पाहिलं तर बघा, माऊली उपमान आहे, चंद्र उपमान आहे, पाणी उपमान आहे. आणि यामध्ये तुम्हाला आढळतं बघा, कल्लोळ प्रेमाचा. कल्लोळ म्हणजे लाट, मोठी लाटच प्रेमाची तू. झालं बघा, प्रेमाची मोठी लाट. म्हणजे यामध्ये रूपक अलंकार तुम्हाला आढळतो. बघा एकत्र किती यायला लागलेत, रूपक अलंकार देखील आहे. आणि याच्यामध्ये बघा, माऊलीहून मयाळ आले का, शीतळ, पातळ, हे झालं बघा बरं पुष्ययमक. पुष्पयमक देखील त्याला म्हणतो आपण. आणि
व्यतिरेक अलंकार देखील आहे. म्हणजे या उदाहरणामध्ये 3 अलंकार दडलेले आहेत. ते म्हणजे व्यतिरेक, त्याला पंचमी पंचमी दिसते. त्याला उपमानापेक्षाही उपमेय गुणाच्या बाबतीत कसं आहे, सरस आहे. रूपकही कळालं आणि पुष्पयमकही यात कळते. बघा आपल्याला बघा आणखीन एक उदाहरण बघा. कामधेनूच्या दुग्धाहूनही ओज हिचे बलवान. ओज म्हणजे तेज, कीर्ती. बघा कामधेनूच्या दुग्धाहूनही, कामधेनूच्या दुग्धाहूनही ओज हिचे बलवान. यामध्ये ओजचा अर्थ आहे बघा कीर्ती. मराठीत ते दीर्घ लिहित आता बघा. ओज म्हणजे काय झालं, त्याच्यामध्ये कीर्ती आलं, तेज आलंय. जसं एखाद्या बाळाला जर त्याच्या आईचं दूध मिळत नसेल तर त्यावेळेला गाईचं दूध दिलं जातं. बघा बरं, आईच्या दुधासमानच गाईचं दूध मानलेलं आहे. म्हणून कामधेनूच्या दुग्धाहूनही ओज हिचे बलवान. तेज हिचे बलवान, कीर्तीची बलवान. म्हणजे तुलनेसाठी त्यांनी कामधेनूचं दूध आणलं, पण त्याच्यापेक्षाही सरस हे म्हणतात काय, तर तिची कीर्ती. बघा ओज हिचे मध्ये कर्ण उन्हा ठरावा इतका तो दानशूर होता. आता खरं पाहिलं तर दानशूरतेचा उल्लेख निघावा आणि कर्णाचा उल्लेख निघू नये असं होणारच नाही. कर्णाचं नावच त्यासाठी प्रसिद्ध आहे. बघा आपल्या इथं इतिहासामध्ये की यात कर्ण हा सर्वात दानवीर होता. तरी पण म्हटलेलं आहे का, कर्ण उन्हा ठरावा इतका तो दानशूर होता. म्हणजे कर्णाहूनही तो दानशूर होता असं त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे. बघा कृष्ण कुणी काजळाच्या शिखराहुनी, कारण काळा रंग म्हटलं की कृष्ण. बघा कृष्ण कुणी काजळाच्या शिखराहुनी, नील कुणी इंद्रमण्याच्या कांतीहुनी. इंद्रमणी जो निळ्या रंगाचा आहे, म्हणजे नील कुणी इंद्रमण्याच्या कांतीहुनी. त्याच्या कांतीहुनी म्हणजेच काय, त्याच्या तेजाहूनही काही श्रेष्ठ असते. म्हणजे यातही तुम्हाला पंचमी आढळते. बघा कृष्ण कुणी काजळाच्या शिखराहुनी, म्हणजे काजळाच्या शिखरापेक्षाही काळा जर असेल तो असेल कृष्ण. बघा संगे नाथा, बघा संगे असता नाथा आपण, संगे असता नाथा आपण, प्रासादाहुनी प्रसन्न कानन. यात देतोय संगे असता नाथा आपण, प्रासादाहुनी प्रसन्न कानन. प्रासाद म्हणजे महल. नाथ जर तुम्ही संगे असाल तर महलापेक्षाही म्हणजे प्रासादाहूनही प्रसन्न मला काय आहे, कानन आहे. मला वाटतं असंच सीतारामालाही म्हटली असन ना की ह्या महलाला काय घेऊन बघायचंय, बसायचंय. तुम्ही जर म्हणत असाल तर मी देखील तुमच्यासोबतच आहे. आणि हे वन देखील मला त्या प्रासादापेक्षा, त्या राजवाड्यापेक्षा, राजमहलापेक्षाही काय वाटतंय, प्रसन्न वाटतंय. बघा बरं, प्रासाद. कानन, काननच आपण विपिन म्हणतो, यालाच आपण जंगल देखील म्हणतो. वन म्हणजे ती वनात देखील आनंदी आहे. कोणासोबत, जर नाथ तुम्ही सोबत असाल माझ्यात तर. जसं नाही काही का गीतामध्ये सुद्धा आहे बघा, तेरा साथ है तो मुझे क्या कमी है, तेरा साथ है तो मुझे क्या कमी है, अंधेरों से फिर भी मिल रही रोशनी है, तेरा साथ है तो, तेरा साथ है तो. म्हणजे तो जीवनासोबत असेल तर कशाचीच कमी नाही असं त्या उदाहरणामध्ये देखील सांगितलेलं असतं. मग आतापर्यंत आपण 4 अलंकार घेतलेत बघा. आणि 4 अलंकारामध्ये
मी जर पाहिलं तर सर्वात पहिला आपण उपमा अलंकार घेतला, नंतर उत्प्रेक्षा घेतलंय, तिसऱ्या क्रमांकावर आपण रूपक अलंकार घेतलाय आणि व्यतिरेक अलंकार घेतलाय. तर या चारही अलंकारामध्ये बसणारं एखादं उदाहरण आहे का जे आपल्याला थोडंफार त्याच्यामध्ये साम्यवाचक शब्द बदल करून 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 ते बदलता येईन. बघा त्यामध्ये नंबर 1 मी घेतो याच्यामध्ये, ते कोणत्या याच्यात बसतंय आपण पाहूया. बघा, गवताच्या पात्यावर पडलेले दवबिंदू मोत्यांसारखे सुंदर दिसत होते. बघा, गवताच्या पात्यांवर पडलेले दवबिंदू मोत्यांसारखे सुंदर दिसत होते. बघा, दवबिंदू मोत्यांसारखे सुंदर दिसत होते म्हणजे हे झाले याच्यातले उपमान आणि यातला आलेला हा साम्यवाचक शब्दच तुम्हाला सांगतोय की हा उपमा अलंकार आहे. एक. दुसरं बघा, गवताच्या पात्यांवर पडलेले दवबिंदू म्हणजे जणू काही मोतीच. गवताच्या पात्यांवर पडलेले दवबिंदू म्हणजे जणू काही मोतीच होते. जणू काही मोतीच होते. हे झालं याच्यातलं उत्प्रेक्षा अलंकार. आणि आता रूपकामध्ये तुम्हाला साम्यवाचक शब्द वापरता येणार नाही. बघा, त्यांच्यामध्ये गवताच्या पात्यांवर पडलेले दवबिंदूंचे मोती सुंदर दिसत होते. गवताच्या पात्यांवर पडलेले दवबिंदूंचे मोती सुंदर दिसत होते. बघा, याच्यामध्ये दवबिंदूंनाच काय म्हटलेलं तुम्ही, मोती, दोघंही एकरूपच झाले त्याच्यामध्ये दाखवून दिलेलं आहे. आणि शेवटचं बघा बरं, गवताच्या पात्यांवर पडलेले दवबिंदू मोत्यांहूनही सुंदर दिसत होते. त्याच्यापेक्षाही सुंदर. बघा याच्यामध्ये म्हणजे हा जो तिसरा अलंकार आलेला आहे तो आला रूपक अलंकार. आणि चौथं पाहून घेऊ आपण लगेच. गवताच्या पात्यांवर पडलेले दवबिंदू मोत्यांहूनही सुंदर दिसत होते. हे झालं याच्यातलं व्यतिरेक अलंकार. एवढं घ्या, स्क्रीनशॉट काढून. पुढचा जो अलंकार आहे पाचवा तो म्हणजे आपण होती. आपण होती अलंकार हा व्यतिरेकच्या अगदी थोडासा उलट चालतोय. बघा, तिकडे आपण व्यतिरेकमध्ये काय शिकलो होतो की उपमेय हे उपमानापेक्षाही काय असते, गुणाच्या बाबतीत सरस असते. तर इथे काय आपण होतीमध्ये सरळ निषेधच आहे. बघा, तर यात उपमान हे उपमेयाचा निषेध करून ते उपमानच आहे असे यात सांगत असते. थोडक्यामध्ये उपमेय हे उपमेय नसून उपमानच आहे अशी कल्पना करणे. त्यात थोडीशी व्याख्या पाहून घेऊ. बघा, यात उपमान हे उपमेयाचा निषेध करून ते उपमानच आहे असे वर्णन केले जाते. थोडक्यात
यात काय आहे तर उपमेय हे उपमेय नसून काय आहे उपमानच आहे याच्यामध्ये. उपमेय हे उपमेय नसून, बघा नसून निषेध आलेला आहे, नसून ते उपमानच आहे अशी कल्पना यात केली जाते. बघा निषेध होणार म्हणजे नकाराचा बोध होणार. त्यामध्ये बघा उदाहरण, न हे नयन पाकळ्या उमलल्या सरोजातील, न हे नयन पाकळ्या उमलल्या सरोजातील, न हे वदन चंद्रमा शरतीचा गमे केवळ. बघा उदाहरणमध्ये, न हे नयन पाकळ्या उमलल्या सरोजातील, न हे वदन गमे, बघा चंद्रमा शरदीचा गमे केवळ. यात वैशिष्ट्य बघा ओळखण्याची एक सोपी पद्धत, ती म्हणजे यामध्ये नकाराचा बोध होतो, निषेधाचा बोध होतो आणि सुरुवातीलाच तुम्हाला नकार आढळत आहे. बघा बरं, बोलायले तुम्ही कोणाबद्दल तर नयनबद्दलच बोलाले, वदनबद्दलच बोलाले, हेच याच्यातले उपमेय, पण त्यांचा पण याच्यामध्ये निषेध केलेला आहे आणि त्यांच्या ऐवजी त्यांना त्यांचा उपमेयाचा निषेध करून त्याला उपमानच म्हणून घोषित करून टाकलेले आहे त्यांनी सरळ सरळ. बघा इथं केवळ आरोपच नाही आहे तर त्याच्या ऐवजीच सरळ सरळ उपमानाला महत्त्व आलेलं आहे. बघा न हे नयन म्हणजेच काय, नयन हे नयन नसून म्हणजे डोळे हे डोळे नसून, नेत्र हे नेत्र नसून काय आहे तर पाकळ्या उमलल्या सरोजातील, म्हणजे सरोज म्हणजे कमळ, कमळातील जे काही पाकळ्या उमललेल्या आहे बिलकुल त्या पाकळ्या म्हणजेच काय झालं नयन झालेले, हे सरळ सरळ त्याच्यावर उपमानाचा काय झालेला आहे याच्यामध्ये आरोपच झालेला आहे किंवा त्याच्या जागीच सरळ सरळ उपमान वापरलेलं आहे. इथं उपमेयाचा पूर्णपणे निषेध झालेला आहे. सरोज, सरोज म्हणजे काय कमळ, समानार्थी शब्द देखील महत्वाचे. न हे वदन म्हणजे चेहरा, न हे वदन चंद्रमा शरदीचा गमे केवळ. याच्यामध्ये काय शरद ऋतूतील जो चंद्रमा असतो, निरभ्र आकाश असतं त्यावेळेस जो चंद्रमा असतो तसंच दिसतं याचं वदन, म्हणजे वदन हे वदन नसून काय आहे चंद्रमा शरदीचा गमे केवळ. बघा काही जण बोलताना सहज बोलतात ना की हे जीवन काही जीवन नाही भाऊ, ही तर नुसती मरणांची माळा आहे. झालं मागील एक 5-6 महिन्यामध्ये जो कोविडचा काळ होता, कोविड-19चा, आणखीन तो गेलेला नाही आहे, संकट टळलेलं नाही आहे, उलटं वाढलेलं आहे, फक्त ते जाणवत नाही आहे सध्या. तर या काळामध्ये सुद्धा मला तरी असं वाटतं की प्रत्येकजण दररोज कोणत्या ना कोणत्या कारणामुळं मरतच असेल, म्हणजे शारीरिकरित्या नाही बरं, मानसिकरित्या. का कुठेही जर तुम्हाला माघार घ्यावी लागली, जर तुम्हाला ॲडजस्ट करावं लागलं तर समजा ते मरणच असतं. जीवनात आपण अशा कित्येक ठिकाणी काय करत असतो, स्वतःची ॲडजस्टमेंट करत असतो, तडजोड करत असतो, ते एक प्रकारचं मरणच असतं. हे जीवन कसले, उदाहरण तसे बघा, हे जीवन कसले ही तर मरणांची माला. हे जीवन कसले ही तर मरणांची माला. मरणच मरण तुम्हाला अभ्यासाला याच्यात मिळतंय. प्रश्नचिन्ह जरी आलं तरी घाबरू नका याच्यामध्ये, त्याच्यातून निषेधच व्यक्त केला आहे. आपण म्हणतो ना काही जण नाही काय जेवण जेवतच नाही, हे काय जेवण आहे, हे काय जेवण आहे म्हणजे काय, हे जेवण नाही असं त्याला म्हणायचं असतं. हे काय अक्षर आहे, मग त्याला काही चांगलं म्हणायचं नसतं. अरे ये भी कोई, ते म्हणतात ना की ये भी कोई जीवन है लल्लू, ये भी कोई जीना है लल्लू. त्यात म्हणजे हे काही जीवन जीवन नाही. लक्षात ठेवा, हे जीवन कसले म्हणजे त्याला म्हणायचं न हे जीवन, असं दिलं तर तुम्हाला लगेच कळलं असतं या टाईपमध्ये.
ज्याचं ने करून ठेवलं मी तर. न हे जीवन, ही तर मरणांची माळा. एका गीतामध्ये सुद्धा आहे बघा बरं. घर कसले ही तर कारा, विष समान मोती चारा. घर कसले ही तर कारा, विष समान मोती चारा. आलं याच्यामध्ये. घर कसले, न हे घर म्हणजे त्यांनी त्या पक्षाला उद्देशून होते. आकाशी झेप घेरे पाखरा सोडी, सोन्याचा पिंजरा सोडी, सोन्याचा पिंजरा. त्यातलंच आहे बघा. घर कसले म्हणजे त्या पिंजऱ्यातल्या पोपटाला, त्या पक्षाला म्हटलेलं आहे उद्देशून बघा. हे काही घर घर नसून भाऊ ते बिग बॉसचं घर आहे. जरी इथं सगळं तुला खायला प्यायला भेटतं सण, परंतु तू नजर काय देसेस हे विसरू नको. तुझं खरं आयुष्य कशासाठी आहे? उडण्यासाठी आहे, आकाशात विहार करण्यासाठी आहे. जरी तुला इथं मोती समान चारा मिळत असेल तरीही तो विषरूपीच झाला एक प्रकारे. बघा, घर कसले ही तर कारा म्हणजे हे घर नसून काय आहे? कारागृह आहे, तुरुंग आहे. लक्षात ठेवा. विष समान मोती चारा. बघा, या एकाच उदाहरणामध्ये तुम्हाला 3-4 अलंकार दडलेले दिसतात. बघूया आपण ते उदाहरणच. हे घर कसले, घर कसले, घर कसले. याच्यामध्ये बघा बरं, हे प्रश्नचिन्ह आलेलं आहे म्हणजे यांना काय म्हणायचं? न हे घर, ही तर कारा. कारा म्हणजेच काय झालं? एक प्रकारचा तुरुंगच येतो. विष समान मोती चारा, विष समान मोती चारा. याच्यामध्ये त्यांनी समान देखील, विषासारखा येतो मोती चारा म्हणजे याच्यामध्ये समान आलेलं आहे. म्हणजे याच्यात तुम्हाला उपमा अलंकार देखील आलेला आहे. आणि कारा आणि चारा याच्यामध्ये तुम्हाला यमक देखील आढळतात. अंत्ययमकामध्ये सुद्धा आलेले म्हणजे एकाच याच्यामध्ये 3-3 उदाहरण तुम्हाला दडलेले दिसत आहेत. बघा, आणखीन एक उदाहरण आहे. ओठ कशाची, देठची फुलल्या पारिजातकाची. ओठ कशाची, देठची फुलल्या पारिजातकाची. देठची फुलल्या, देठची फुलल्या पारिजातकाची. ओठ, अरे हे ओठ नसून काय आहे तर पारिजातकाचं जे काही नाजूकसं फूल असतं, जे सकाळपर्यंत त्याचा सगळा सडा पडून जातो बघा बरं. लाल दांडीचं असतं एकदमच नाजूक फूल असतं. तसं ते लाल दांडी जी नाजूक असते तसंच रंगाचं काय, तसंच ओठ आहे, छोटे छोटे नाजूकसे. पण त्यांचे समजा आता मोठे मोठे असते त्यांना काय आपण धोत्राचे देठं म्हणायचे का? आता झालेली कल्पना कवीची कुठल्या कुठं. बघा, ओठ कशाचे म्हणजेच काय बघा, प्रश्नचिन्ह आलेले बघा. न हे ओठ, ओठ हे ओठ नसून काय देठच आहे. कशाचं? फुलल्या पारिजातकाचं ते काय आहे? देठच आहे. आणखीन एक उदाहरण थोडंसं अवघड पडलं होतं परीक्षेला. जसं बघा, हे हृदय नसे परी स्तंडील धगधगलेले. हे हृदय नसे परी स्तंडील धगधगलेले. हे महामंडळाचं जे काही परीक्षा झाली होती त्याला हे उदाहरण आले होते अलंकार ओळखण्यासाठी. पण यामध्ये बघा, हे हृदय नसे याच्यामध्ये नकाराचाच बोध आलेला आहे बघा. हृदय हे हृदय नसून काय परिस्तंडील. स्तंडीलचा अर्थ आहे यज्ञाचा ओटा. बघा, ज्यामध्ये असा विटांचा तो तयार केलेला असतो यज्ञाचा ओटा.
आणि त्यामध्ये हवीरभाग टाकून ती अग्नी अशी धगधग धगधग करत होती असते बघा. तसं आहे ते हृदय बघा यांचं. हे हृदय नसेपरीस तंडील धगधगलेले. तसं हिंदी चित्रपटात एक गीत होतं बघा, धक धक करने लगा मोरा जियरा जलने लगा. माधुरी दीक्षितचं ते गाणं आहे. त्याच्यामध्ये तसंच उल्लेख याच्यामध्ये सुद्धा आहे, फक्त ही शब्दरचना मराठीतली आणि ती हिंदीतली आहे. आणखीन एक उदाहरण त्याच्यामध्ये बघा, मानेला उचलितो बाळ मानेला उचलितो, नाही ग बाई फणा काढून नाग हा डोलतो. असं उदाहरण घेतलं तरी कोणाला लवकर कळणार नाही. पण एक डोळ्यासमोर एक कल्पना आणा तुम्ही बघा, कवीने कशी केलेली आहे की लहान बाळ जे नेमकीच जन्माला आलेलं असतं आणि जन्माला आल्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे की ते फक्त असं पाठीवर पडतं आणि त्याचं फक्त पाय हलवणं सायकल चालवणं चालू असते. हळूहळू हळू ते मोठं व्हायला लागतं. त्याच्यानंतर ते कधी एका कडावर पालथं पडण्यासाठी प्रयत्न झाला, एका कडावर व्हायचं, हात काही निघत नाही, परत त्याला सरळ करायचं, परत तो त्याचा प्रयत्न सोडणार नाही. ते मानवाचं लेकरू आहे, शेवटी किती केलं तरी प्रयत्न कधी सोडणार नाही. आणि शेवटी एक वेळेस त्याचा हात काढतोच तो. आणि हात काढल्याच्या नंतर काय होतं माहिती आहे का, ते असं असं पडतं, चेहरा खाली जातो आणि मग त्याला असं वाटतं की यार असं होतं तर बरं होतं, असं होतं तरी बरं होतं, पण आता हे काय करून ठेवलं आपण, आता तर काहीच नाही दिसायला. आणि मग त्याची जग पाहण्याची जी काही उत्कंठा असते ती त्याची बघा त्याला जगू देत नाही, तसंच पडून राहू देत नाही. आणि मग ते मान असं वर केलं असतं, परत मान टाकतं, परत उचलतं, मानेत थोडासा बळ आलेला असतो, आनंद त्याच्या चेहऱ्यावर असतो. बघा बरं, मानेला उचलितो बाळ मानेला उचलितो, नाही ग बाई, असं नाग नाही का, नाही ग बाई फणा काढणे नाग हा डोलतो, असं त्याच्या उदाहरणात स्पष्टीकरण दिलेलं आहे. आणखीन एक उदाहरण बघा, नयन कसे म्हणू, नयन कसे म्हणू या तर चंचल मासोळ्या. म्हणजे काहींचे डोळेच तसे असतात, नुसते असे असतात. नयन कसे म्हणू म्हणजे नयन हे नयन नसून ह्या तर काय आहे, चंचल मासोळ्या. दंत कसे म्हणू या तर कुंदकळ्या, दंत कसे म्हणू या तर कुंदकळ्या. म्हणजे दंत हे दंत नसून काय आहे, कुंदकळ्याच आहेत. म्हणजे या दोन्हीही ओळीमध्ये जर पाहिलं तर नयन आणि दंत यांचा काय केलं त्याने, निषेध केलेला आहे. उपमेयाचाच निषेध केलेला आहे, उपमेयाला उपमानच दाखवलेलं आहे. तर एवढं घ्या स्क्रीनशॉट. आणखीन उदाहरण आपण पाहूया. यावरच काही आधारित आणखीन उदाहरणं आहेत बघा. ते म्हणजे ओठ कसले, ओठ कसले हे दल गुलाबाचे, कुंतल कसले हे बंद रेशमाचे. बघा, ओठ कसले हे दल गुलाबाचे, म्हणजे ओठ हे ओठ नसून काय आहे, दल गुलाबाचे. गुलाबाचं असं दलच आहे, पूर्ण वाफेसारखेच आहेत. बघा, कुंतल कसले, कुंतल म्हणजे केस, कुंतल कसले हे बंद रेशमाचे. रेशमीच असतात काहींचे केस, तर काहींचे केस असे विचारूच नका की इतके कर्ली असतात, कुरळे असतात की ते कुरळे केसामध्ये कंगवा जर घातला ना तर 100% सांगतो तो बोचरा होऊनच बाहेर येईल. इतके भयंकर केस असतात काहींचे. काहींचे तर असे असतात की बस विचारू नका, त्याला जर कोणी दगड मारला डोक्यावर तर तो वापस येऊन त्यालाच लागन, इतके कुरळे असतात. ही सुद्धा मी उपमा देतोय बरं का, बाकी काही नाही, फक्त सांगतोय तुलना कशी घेऊ शकते, खरं काही करू नका तसं. आणखीन एक उदाहरण बघा, आई म्हणून कोणी आईस हाक मारी, आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक येई कानी मज होय शोककारी. नो हेच, बघा नो हेच म्हणजे न आहे, नो हे शब्द समजून घ्या बरं का त्यातलं. नो हेच हाक माते म्हणजे ही आईसाठी मारलेली आई अशी हाक, ही हाक नसून काय आहे बघा बरं, नो हेच हाक मारते. बघा, नो हेच हाक माते मारी कुणी कुठारी. कुठारी म्हणजे कुऱ्हाड, कुऱ्हाडीचं जसं घाव जावा तसं कोणीतरी कोण आई होत आहेत त्याच्यामध्ये व्यक्त केलेल्या आहेत. नो हेच हाक माते मारी कुणी कुठारी. तिसऱ्या ओळीमध्ये तुम्हाला नो हेच पहिला जो शब्द दिसतोय तो कशात झाला, याच्यामध्ये आपण होतीचं झालेलं, हे अलंकारची ओळख करून देणारा झालेला आहे. आणखीन एक गीत आहे बघा, देऊळ बंद या चित्रपटामधलं आहे.
स्वामी समर्थाचेच त्याच्यामध्ये गीता आहे सगळे स्वामी समर्थांवर आधारित तो चित्रपट आहे, छान आहे, बघायला काही हरकत नाही. निराकार गुरु गुरु रे निर्गुण, गुरु सृष्टिकर गुरु विश्वंभर. निराकार गुरु गुरु रे निर्गुण, गुरु सृष्टिकर गुरु विश्वंभर. गुरु बिन नोहे साधु मुनिजन, गुरु बिन साहू कैसे जीवन. गुरु बिन नाही नर नारायण, गुरु चरिताचे करा पारायण. गुरु बिन नोहे साधु मुनिजन, गुरुविन नोहे साधू मुनिजन. नोहे म्हणजे न आहेत, लक्षात येतं. नोहे यातला शब्द फार महत्वाचा, आम्हाला तो ओळख करून देतोय. तुमच्या मनामध्ये येत असेल की सर गाणे ऐकतात का गाण्याच्या चिकित्साच जास्त करत बसतात? तर नाही, माझं चौकश बुद्धी असते. लक्ष ठेवायचं की आपण एकदा अलंकार जर आपल्या आवडीचे जर झालेत ना, खरेच कळालेत ना, तर मी 100% सांगतो, तुम्ही सुद्धा कोणतंही नवीन गीत जेव्हा ऐकताना त्याच्यामध्ये तुम्ही म्हणता की यार हे खरंच अलंकाराचं पूर्ण आहे. आणि काही मध्ये अलंकारच नसतात, उगच काहीतरी पांचटपणा चाललेला असतो. तसं नाही का? तेरे मस्त मस्त दो नैन मेरे दिल का ले गए चैन. आता काही सुचलं नाही तर मेरे दिल का ले गए चैन, तेरे मस्त मस्त दो नैन. म्हणजे त्याला नाही सुचलं तर तेच शब्द फक्त वापस आणायचे. बरं, इकडून ॲक्टिव्ह व्हायस आणि तिकडून पॅसिव्ह व्हायस. तेरे मस्त मस्त दो नैन मेरे दिल का ले गए चैन, ॲक्टिव्ह व्हायस. मेरे दिल का ले गए चैन, तेरे मस्त मस्त दो नैन, पॅसिव्ह व्हायस. जसं नाही का त्या हाऊसफुल 4मध्ये म्हणतो, चाहे तो हम आपके लिए हाथी घोड़े ला सकते थे, घोड़े हाथी ला सकते थे, सोना चांदी ला सकते थे, चांदी सोना ला सकते थे. बरं, तेच वापस म्हणायचं, बस तिथंच गुंडाळत राहायचं. असं काही निरर्थक चालतं, पण थोडं ठीक आहे, भाषा निर्माण होत त्याच्यामध्ये, मान्य आहे मला. पण काही फक्त चाल छान वाटली मग आम्ही ती गाणं लगेच हिट करून टाकतो. पण त्याच्यामध्ये थोडंसं अलंकाराचा देखील आपण विचार केला पाहिजे. बघा आणखीन एक काय, पूर्णचंद्र नाही सहस्त्रधारा. बघा, पूर्णचंद्र नाही सहस्त्रधारा, पात्र रुपयाचे लटकविले. रुपये म्हणजे चांदीचे. जणू काही एखादा चांदीचं पात्रच लटकवलेलं आहे. म्हणजे पूर्णचंद्र हा पूर्णचंद्र नसून, न ही शब्द आहे बघा त्याच्यात. बघा, पूर्णचंद्र नाही सहस्त्रधारा, पात्र रुपयाचे लटकविले. न चंद्रिका हे सरस्वतीने पयोभिश्चिंतन चालविले. चंद्रिका ह्या चंद्रिका नसून आजूबाजूला, चंद्राच्या आजूबाजूला चंद्रिका, चांदण्या, ह्या चांदण्या नसून काय आहे बघा बरं, सरस्वतीने काय केलं त्याच्यामध्ये पयोभिश्चिंचन. पयोभिश्चिंचन म्हणजेच काय की अभिश्चिंचन चालणे, अभिषेक चालणे. कशा? पय म्हणजे पाण्याचा, दुधाचा, पाण्याचा काय झालं ते म्हणजे अभिषेक सुरू आहे, असं वर्णन यामध्ये केलेलं असते. झालं, ही सुद्धा उदाहरणं तुम्हाला मिळतीलच. ठीक आहे, तर आणखीन पुढे निघूया आपण.